तर कसे मंडळी, तर नमस्कार. परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. मी काय म्हणतो, पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं आपण म्हैसमाळला जाऊन आलतो. नंतर आलतो आपण इकडे वेरूळला ते श्रावण महिना असल्यामुळे तर खूप गर्दी जास्त होती. मग आपण समोर आलो ना, आपल्याला लागायचो दर्शनाच्या बारीसाठी. पण तिथलची गर्दी बघून आपण इकडून दर्शन घेऊन टाकलं. म्हणलं आता चला लेणी बघायला तर आलो, पण इथं आपलं तिकीट काढायचं काम होतं. तिकीट वगैरे काढायला आलो आपण, पण इथे लिहिलं होतं इंडियन सिटीजनसाठी 40 रुपये आणि इतर राज्यातल्या लोकांसाठी 600 रुपये होते. मग तिकडचं झालं ना, आपण आलो इकडे समोर. यांचं तर इथं पण फोटो काढणं सुरू होते ना, आपलं व्हिडिओ काढणं सुरू होते. हे बांधकाम बघितलं तर इतकं भारी होतं की खूप छान. आपण याच्या आधी तर काही वेरूळला आलो नाही, पण आज आलो असतो तर आपल्याला असं खूप भारी वाटत होतं. आपण वरती इकडे तिकडे खूपच जास्त पळत होतो. सोबतचे म्हणे पडला झडला तर तुमचे घरचे म्हणणं ये नाही मला. नंतर आपण आलो इकडे वरती आणि वरतून तास इथलचा व्ह्यू खूप भारी येत होता. मग तिकडून आपण चाललो होतो समोर आणि काकू म्हणे आय विल जम्प हिअर. मला इकडे काही जम्प गिप नको मारू बाई, पडली इकडे दादा आता पडून जाईन. मग तिकडचं झालं ना, आपण निघालो समोर, तर समोर इकडे रस्ता बंद होणार होता म्हणून आपण निघालो होतो. हे पाणी तर खूप भारी होतं, जसं काही वॉटरफॉल आहे. तिथून आपण निघालो होतो घरी, पण मला आता घरी जायच्या आधी आपण इकडे तर दौलताबादच्या किल्ल्यावरती चाललो होतो महाराजांच्या किल्ल्यावरचा आपण बाकी बघू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.